नमस्ते मंडळी. तर कुठलीही पूर्वतयारी न करता बनवा टम्म फुगलेली अशी ही कांदा भजी. कांदा भजी बनवण्यासाठी पहिल्यांदा मी इथे घेतलेला आहे बारीक चिरून कांदा. तर कांदे किती घेतले ते तुम्हाला सांगते. इथे मी 2 कांदे चांगले धुवून घेतलेले आहेत आणि ते बारीक बारीक असे कट करून घेत आहे. सर्व कांदे आपण ना बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. भजीसाठी जाडसर कांदा ठेवायचा नाही आहे. तर कांदा इथे मी कट करून घेतला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी इथे हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर एक बाऊल घेतलं आणि त्यामध्ये मी हा सर्व कांदा घातलेला आहे. कांदा घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी मिरचीसुद्धा घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि ते मी मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यामुळे काय होतं, थोडा वेळ आपण तसंच ठेवायचं, त्याला पाणी सुटतं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर आणि थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा घातलेला आहे. तो घालायचा असेल तर घालू शकता, नाही घातला तरीही चालेल, कारण आपण त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. त्यानंतर मी इथे घातली आहे अर्धा चमचा हळद. हळद घालून झाल्यानंतर मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे बेसन. बेसन घालते वेळी तुम्ही जितके कांदे घेतले त्याप्रमाणे बेसन घालायचं. इथे मी 4 ते 5 चमचे बेसन घातले, कारण मी फक्त 2च कांदे घेतले होते. कांद्याला ना थोडंफार असं पाणी सुटलेलं आहे. जर तुम्ही जास्त वेळ ठेवलात ना तर जास्त पाणी सुटतं. त्यानंतर मी थोडीशी याच्यामध्ये घातली आहे ना धना पावडर. त्यानंतर आपण हे परत एकदा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घातलं आहे थोडं थोडं करून पाणी. जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं घट्टसर असं ठेवायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये ना सोडासुद्धा घालू शकता. तर मी इथे ना चमच्याने मिक्स करून घेतलेलं होतंच, पण आता ना मी इथे थोडंसं हाताने सुद्धा मिक्स करून घेणार आहे. असं केल्यामुळे तर काय होतं, चांगली ना टम्म अशी फुगते आपली भजी. आता मी इथे ना तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये भजी सोडायची आहे. गोल गोल अशी आपण भजी सोडायची आहे. खूप छान अशी होते. चवीला तर एकदमच अप्रतिम अशी होते. एकदा तुम्ही ना या पद्धतीने ना भजी करून पहा. जर रेसिपी आवडली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच बरेचसे रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर नक्की पहा आणि चॅनलला एक कमेंट करा, म्हणजे मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात आणि मला हेही कळतं की माझी रेसिपी तुम्हाला आवडली आहे की नाही. ते कमेंट करायला किंवा लाईक करायला कुठलेही पैसे लागत नाही. तर इथे ना मी भजीनं भाजून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. खूप छान याला ना कलरसुद्धा आला आहे. अशा पद्धतीने ना बाकीची सुद्धा मी भजी तळून घेणार आहे. आता ही तळलेली भजी आपण एका ना डिशमध्ये काढून घ्यायची आहे आणि बाकीची सुद्धा मी तळून घेते इथे. तर कशी वाटली तुम्हाला ही भजी? आहे की नाही एकदम सोपी आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये ही भजी आपण बनवू शकतो. आणि मेन म्हणजे आपण कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही.